शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये. आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आल्यावर आपण जे काम केलं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूर कापणी केली. तूर कापणी केल्यानंतर आपल्या तुरीला यावर्षी असं जाणवलं की यावर्षी जास्त पाऊस होता. जास्त पावसामुळं काय झालं, काही ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा वाळलेल्या दिसल्या आपल्याला. काही शेंगा ज्या आहेत हिरव्या दिसल्या. तर आपण आता 25 ते 15% जे आहेत शेंगा ह्या हिरव्या असल्यामुळं आणि पहिल्या शेंगा ज्या आहेत परिपूर्ण वाळलेल्या असल्यामुळं त्या गळून पडतील किंवा झाडालाच शेंगा फुटायला दिसल्या. तर त्यासाठी आपण काय केलं, तर कापणी केली. आणि कापणी केल्यानंतर आपण त्याच्या पेंड्या बनवल्या आणि त्या पेंड्या इथं हे काड आहे तुरीचं याच्यावर अशा आडव्या रचल्या. अशा रचत रचत आपण गेलो. परंतु 2 दिवसांनी आपल्याला असं जाणवलं की पहिल्या जुन्या जे शेंगा आहेत वाळलेल्या त्या शेंगा आपल्याला उलत आहेत, दाणे तडकत आहेत आणि शेंगा तडकून दाणे खाली पडत आहेत. तर त्यासाठी आपण काय केलं, तर पूर्ण जे शेंगा होत्या पेंड्या, त्या पेंड्या पूर्ण आपण उचलल्या आणि उचलून इथं एक ताडपत्री अंथरली आणि ताडपत्री असून त्याच्यावर ह्या उभ्या उभ्या अशा एक सुडी आपण इथं तयार केली एक साईडची. म्हणजे याच्यावर अशी उलटी नाही, फक्त एकच साईड सुडी आपण तयार केली पेंडीला पेंडी लावून. आणि सूर्यप्रकाश आतमध्ये गेल्यामुळे शेंड्याच्या ज्या शेंगा होत्या 25 ते 15% त्या पण इथं वाळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शेंगा जे तडकत होते आपण ते जर उचललं नसत्या पेंड्या तर ते पूर्ण तडकले असत्या. तर आपल्याला थोड्याशा 25% किंवा 15% हिरव्या शेंगामुळं आपल्याला जे वाळलेल्या जुन्या शेंगा होत्या त्याच्यापासून आपलं नुकसान होत होतं. तर त्यासाठी आपण सर्व पेंड्या उचलल्या आणि इथं सुडी घातली आहे. तर तुमची जरी असं यावर्षीच्या तुरीमध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे, कारण यावर्षी शेंगा मागापुढे लागल्या आहेत आणि काही टक्के शेंगा ह्या हिरव्या आहेत. कारण कसं, थंडी भरपूर होती, गारठा होता, त्यामुळे फुलाचं शेंगात रूपांतर व्हायला वेळ लागली. आणि जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळं, कारण यावर्षी बघा तुम्ही हरभऱ्याला पाणी देताना सुद्धा कमी पाणी लागत आहे, कारण जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहे. अजूनसुद्धा या तुरीच्या मुळ्यांना भरपूर ओलावा दिसत आहे. तर त्या शेंगा अजूनही हिरव्या आहेत शेंड्याच्या, कारण मागूनसुद्धा बहर लागलेला आहे फुलांचा. त्या शेंगा कवळ्या असल्यामुळे त्या लवकर वाळत नाहीत. तर त्यासाठी जास्तीत जास्त समजा 75% जरी शेंगा वाळलेल्या असली तर 25%साठी तुम्ही त्या कापून घ्या तूर, आणि तूर कापणी करून अशा प्रकारे सुडीच घाला. कारण तुम्ही जरी पेंड्या वाळू घालण्यासाठी 8 दिवसामध्ये वाळते आपली तूर पेंड्या, तर त्यासाठी आपण काय करतो, अशा प्रकारे कडप्यावर उभी करतो किंवा कडप्यावर आडवी ठेवतो. तर ते शेंगा तडकत आहे जुन्या माल आणि पूर्ण दाणे गळून पडत आहे. तर त्यासाठी नुकसान टाळण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं, तर आपल्याला पूर्ण तूर कापल्यानंतर पेंड्या बांधल्यानंतर अशा प्रकारे शेतामध्ये एका साईडला इथं ताडपत्री टाकून त्या पेंड्या अशा उभ्या ठेवून द्या. 8 दिवसामध्ये त्या पण वाळून जातील. 8-10 दिवसामध्ये जशा या काडावर टाकल्यावर 8 दिवसात वाळतात, तर इथं 12-15 दिवस लागतील, पण त्या लवकर वाळून जातील आणि आपलं नुकसान होणार नाही, शेंगा फुटणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं करू शकता.